सततची नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच आठवड्यात तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. घरातला कर्ता पुरुष गेल्यानं त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या कुटुंबांना धीर देण्यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी 29 मार्च रोजी रसूलपूर विरहित कानडी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सांत्वनापर भेट दिली. तालुक्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच असून एकाच आठवड्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं तालुका ढवळून निघाला आहे. नापिकी, शेतीवरील कर्ज यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. याच कारणानं या सर्व आत्महत्या झालेल्या आहेत. ऐन दारुण्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्यानं तालुक्यातील जनसामान्यांच्या संवेदना सुन्न झालेल्या आहेत. 22 मार्च रोजी विरहित येथील 37 वर्षीय तरुण शेतकरी निलेश अंबादास राऊत यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर किमान 6 लाख कर्ज होतं. कर्ज फेडण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही ते फेडता आलं नसल्यानं त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात तरुण पत्नी व एक 6 वर्षाचा मुलगा आहे. 27 मार्च रोजी रसूलपूर येथील अल्पभूधारक युवा शेतकरी व शेतकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता योगेश प्रकाश हरणे यांनी कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. 26 मार्च रोजी रात्रीच्या वेळी शेतात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या योगेश हरणे यांच्या पत्नीचं 4 महिन्यांपूर्वी कर्क आजारानं निधन झालं होतं. घरी जेमतेम शेती, डोईवर कर्जाचा डोंगर, त्यातही नापिकी, पत्नीचा आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सतत या विवंचनेत राहणाऱ्या योगेश प्रकाश हरणे यांनी शेवटी मृत्यूला कवटाळलं. त्यांच्या पश्चात 13 वर्षाचा मुलगा, 10 वर्षाची मुलगी आहे. 4 महिन्याच्या अंतरानं पती पत्नी दोघांनी या जगाचा निरोप घेतल्यानं दोन्ही चिमुकले अनाथ झाले. पुढील भवितव्यासाठी त्यांना शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या हस्ते लोकवर्गणीतून गोळा झालेली 51,000 रुपयाची रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्यात आली. पाठोपाठ 28 मार्च रोजी कानडी येथील शेतकरी प्रफुल्ल महादेवराव गावंडे या 40 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक 7 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा आहे. या सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. भविष्यात काही अडचणी आल्यात तर त्या सोडवण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचं सांगून शासन मदतीचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासनही प्रकाश पोहरे यांनी यावेळी दिलं. त्यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी नेते, शेतकरी हितचिंतक व शेतकरी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, अरुण बोंडे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानिया, आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर, आवी पोळकट, संतोष रुद्रकार, विजय दोडम, अरविंद ताडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, अनिल डाहेलकर, कैलास साबळे आदी उपस्थित होते. येथील शेतकरी मंडळांना रसूलपूर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ झालेल्या बहीण भावासाठी समाज माध्यमांवर मदतीचं आवाहन केलं होतं. सामाजिक जाणीवेचं भान ठेवून शेतकरी हितचिंतकाचे मदतीचे हात पुढे आले. केवळ 2 तासात मदत 51,000ची मदत गोळा झाली. ती मदत त्यांच्या घरी जाऊन त्यांची सुपूर्द करण्यात आली. अजूनही मदतीचा ओघ सुरूच असून त्यांना मदत करायची असेल त्यांनी प्राध्यापक सुधाकर गौरखेडे यांच्या 9423650709 नंबर एकदा परत 9423650709 या फोन पे क्रमांकावर पाठवावी. संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.